जाऊवाडी येथे गेल्या 18 वर्षांपासून अविरत अखंडपणे अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा केला जातो। जाऊवाडी येथे सर्व धर्म समभाव जपत गेल्या 18 वर्षांपासून सद्गुरू वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे ज्ञानेश्वर महाराज औसा यांच्या कृपा आशीर्वादाने गुरुबाबा महाराज औसेकर व सद्गुरू गहिनीनाथ महाराज यांच्या प्रेरणेने अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो। या सप्ताहात काकडा, गुरुगीता, ज्ञानेश्वरी पारायण, मल्लनाथ गाथा भजन, वीरनाथ चरित्र, हरिपाठ, रामकृष्ण हरिभजन, चक्री भजन, कीर्तन, संगीत भजन, हरिगजर असा अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। यावेळी सरपंच कमलाकर वरगळे, हबप हरिभाऊ वरगळे, हबप नवनाथ महाराज वरगळे, हबप माधव महाराज पवार, दत्ता डोरले, श्याम भंडे, नागनाथ दोंडे, सुनील रक्ते, वसंत वरगळे, राम वरगळे, मुकिंद वरगळे, अतुल वरगळे, बब्रुवान जमादार अतुल वरगळे, बालाजी शिंदे, सुभाष वरगळे, चेअरमॅन माधव डोरले, ओम वरगळे, त्र्यंबक वक्ते, बाबूराव सुरवसे, पंडित डोरले, ईश्वर डोरले, संतोष डोरले, श्रीरंग डोरले, नवनाथ डोरले, नवनाथ रक्ते, लखन डोरले यांच्यासह जाऊवाडी ग्रामस्थ उपस्थित होते। अखंड हरिनाम सप्ताह सोहळा वर्ष 18 एकूण आमच्यात आज 18 वर्ष आहे सप्ताह सुरुवात होऊन। सप्ताह सुरू झाल्यापासून कीर्तन, हरिपाठ, भजन, चक्री भजन, काकडा आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हे होत आहे। या सप्त्यामध्ये विशेष असं सद्गुरू गुरुबाबा महाराज औसेकर यांचं असं भव्य दिव्य या आमच्या परिसरामध्ये फक्त आणि फक्त आमच्या सप्त्यामध्ये चक्री भजन होतं आणि ह्या चक्री भजन गुरुबाबा महाराजांचं होतं आणि सर्व गावकऱ्यांना असं एक आनंदमय वातावरणात आणि सर्वांना असं एक भक्तिमय असं सर्वांना या आपलं परंपरेकडे जपण्याचं असं सर्वांना ध्यान असं लागावं म्हणून आपला सप्ताह होतं। आणि विशेषतः सप्ताह सोहळा जसा आषाढी कार्तिक वारी सोहळा त्याप्रमाणेच आमच्या हा पंचकृषीमध्ये सप्ताह होतो। त्याचप्रमाणे आपल्या लेकी बहिणी जे काही दिलेल्या सुना सर्व ह्या ठिकाणी परिसरातील सगळे सोयरे या ठिकाणी येतात आणि हा विठ्ठल असं एखादी यात्रेचं स्वरूप त्या ठिकाणी आमच्या ह्या छोट्याशा गावामध्ये होतं। लोकसंख्येनं खूप असं छोटं गाव आहे, पण त्या सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्व जनता आणि लोक आनंदमय वातावरणामध्ये येतात आणि भक्तिमय असा सप्ताह सोहळा पार करतात। पण असे ह्या सप्ताह सोहळा होत असताना या ठिकाणी मंदिर परिसरामध्ये छोटंसं सभागृहाची आवश्यकता आहे, कारण की वरी पत्रे कुजलेले आहेत आणि लहानसं गाव असल्यामुळे हे सहकार्यातून होत नाही। तरी मला दोन्ही आमदार आणि खासदार या सरपंच नात्यांना विनंती आहे की सभागृह देऊन सहकार्य करावे ही गावकऱ्याच्या वतीनं व या सरपंच नात्यानं हे नम्र विनंती आहे। मौली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, बजरंगबली हनुमान की जय। हर हर महादेव। जीवन जाधव, जनशक्ती, लातूर।